घेऊन जातात ते टायगर कसले, ते तर लांडगे आहेत, कोल्हे आहेत, त्याची अवकात नाही टायगर म्हणून घ्यायची. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जिल्हा प्रमुख आहात शिवसेनेचे, जर त्यांनी उद्धव ठाकरेंनी साथ सोडली तर जिल्ह्याला काय परिणाम होईल? आणि तुम्ही त्यांच्या सोबत निवडणुकीमध्ये त्यांना खूप मोठी मदत केली आहे प्रत्येक ठिकाणी प्रचारामध्ये, आणि आता ते पक्ष सोडण्याच्या तयारीत. मी पदाधिकारी असण्यापेक्षा मी एक शिवसैनिक आहे आणि हिंगोली जिल्ह्याचा, हिंगोली लोकसभेचा इतिहास पाहिला तर ज्यानं गद्दारी केली ते कोणीच पुन्हा निवडून आलेलं नाही. आणि निश्चितच संघटनेमध्ये किंवा जिल्ह्याला काही फरक पडणार नाही. आम्ही एक तर खासदार साहेबचं काय अधिकृत अजून आलं नाही. काही सकाळीच आमचे गणेशराव त्याच्याशी संपर्क साधला, त्याची दाढचं ऑपरेशन झाल्यामुळे ते घरी आहेत असं आम्हाला कळालं. पण निश्चितच जर कोणी जर ते ऑपरेशन टायगर, लांडगा, कुत्र हे जे काय आहे ते जर करत असेल तर निश्चितच त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील. याच्या अगोदरही हिंगोली असेल, परभणी असेल, ज्या लोकांनी गद्दारी केली त्याला पुन्हा गुलाल लागला नाही. आम्ही त्यांना गुलाल लागू देणार नाहीत. आणि यायचं तर अशी परिस्थिती यायचं काही नसताना सर्वसामान्य शिवसैनिकानं रक्ताचं पाणी करून कमी पैशात खासदार केलं. तुम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात. आम्ही आमच्या स्वतःच्या गाड्या त्या स्वतःच्या डिझेलनं प्रचार केला आणि सर्वसामान्य जनता त्याच्या पाठीमागे खंबीरपणे त्या ठिकाणी उभी होती. आजही आदरणीय उद्धव साहेबांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभं राहणार आहोत. कारण की बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहोत. ज्या लोकांनी शिवसेना घडवली, वाढवली,